हॅलो फ्रेंड, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की जे तुमचे सी ए फाउंडेशनचे एक्झाम झाले होते, जे तुमचे एक्झाम झाले होते 6 जानेवारीला तुमचे एक्झाम संपले आणि याचे रिझल्ट कधी येणार असा मला काही स्टुडंट मला असं बोलते की रिझल्ट जो डेट आहे काय आहे तो रिझल्ट ते डेट आता आला नाही आहे आणि तुमचे जो रिझल्ट असा मला वाटते की तुमचे जो रिझल्ट आहे फरवरी महिन्यात मध्ये येणार आहे. कशासाठी तुमचे एक्झाम जानेवारी मध्ये संपले आहे. 6 जानेवारीला तुमचे जो एक्झाम आहे संपले आणि रिझल्ट येण्यासाठी तुमचे 50 दिवस लागते. कशासाठी जे तुमचे जो एक्झाम झाले आहे हे ऑफलाईन झाले आहे आणि यामध्ये जे आहे 1 लाख जास्तपेक्षा जो स्टुडंट एक्झाम दिले होते, तो त्याच्यासाठी जो हे पेपर चेक करण्यासाठी टाईम लागते असं मला वाटते. तर तुमचे जो रिझल्ट आहे 10 फरवरीला येण्यासाठी या असा मला वाटते. तर तुमचे जो रिझल्ट येण्यापूर्वी तुम्ही हे करू शकते की तुम्ही वेट करू शकते आणि जो तुमचे जो सी ए इंटरमिडिएटचे सिलेबस आहे हे तुम्ही बघू शकतो की सी ए इंटरमिडिएटमध्ये किती चॅप्टर आहे आणि तुम्हाला कसा सी ए इंटरमिडिएटमध्ये अभ्यास करावा लागेल या मी तुम्हाला सांगेन की असा मला एक नवीन व्हिडिओ येईल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमचे जो सी ए इंटरमिडिएटमध्ये किती सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला कसे सी ए इंटरमिडिएटमध्ये रजिस्ट्रेशन करायचे आहे या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की कसा तुम्ही रजिस्टर करू शकतो सी ए इंटरला. तो तुमचे जो सी ए फाउंडेशनचे रिझल्ट आहे 10 फरवरीला नक्कीच येईल. तो आता 30 दिवस बाकी आहे आणि आज जे आहे 10 जानेवारी आहे आणि जो तुमचे रिझल्ट येणार आहे व पुढच्या महिन्यामध्ये 10 फरवरीला येईल. तो तुमच्याकडे 30 दिवस आहे. तो या 30 दिवसमध्ये तुम्ही सी ए इंटरचे जे सिलेबस आहे हे सिलेबस तुम्ही बघू शकतो आणि तुम्ही जो हे नक्कीच करू शकतो की तुम्हाला सी ए इंटरचे बोर्ड ग्रुप तुम्हाला देण्याचे आहे की तुम्ही फक्त एक ग्रुपचे एक्झाम देण्यासाठी तुम्ही रजिस्टर करू शकतो. डिसेंबर 2024 मध्ये जो सी ए इंटरचे एक्झाम होणार आहे. तो आता काही नोटिफिकेशन येईल तो मी तुम्हाला सांगेल की तुमचे रिझल्ट कधी येणार. तो आता तुम्ही याचं घाबरू नका. तुमचे जो रिझल्ट सी ए फाउंडेशनचे येईल हे चांगले येईल. कशासाठी हे जो सी ए फाउंडेशनचे एक्झाम यावर्षी झाले होते तो हे ओल्ड सिलेबसचे शेवटी एक्झाम पेपर पॅटर्न होते. कशासाठी जो मध्ये जो 2024मध्ये जो एक्झाम होणार आहे तो न्यू सिलेबसमध्ये फर्स्ट टाइम होणार आहे. यासाठी जो आहे ICAI या वर्षी सी ए फाउंडेशनचे जे रिझल्ट हे याचे पर्सेंटेज ऑफ पासिंग जे हे चांगले होईल. कशासाठी जे हे ओल्ड सिलेबस आहे आणि यावर्षी काही स्टुडंट फेल झाला तो त्याच्या जे हे ओल्ड न्यू सिलेबसमध्ये एक्झाम होणार आहे. यासाठी आता कोई फेल झाला तो तुम्हाला जो हे जूनमध्ये 2024मध्ये सी ए फाउंडेशनचे एक्झाम होईल आणि तुम्हाला जो हे सी ए जो फाउंडेशनचे जो ओल्ड सिलेबस आहे या ओल्ड सिलेबसमध्ये एक्झाम नाही होईल आणि तुम्हाला सी ए इंटरमध्ये आणि फाउंडेशनमध्ये आणि जो फायनल स्टुडंट आहे याचे जो मई आणि जून 2024मध्ये जे एक्झाम होणार आहे या एक्झाम न्यू सिलेबस जे आला आहे या सिलेबसमध्ये होणार आहे. तो तुम्ही सिलेबस तुला डाउनलोड करायचे आहे. तो मी एक व्हिडिओ डाउनलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतो की कसा जो है तुम्ही सी ए स्टुडंट तुम्ही कसा सिलेबस डाउनलोड करू शकतो. तो या मी असा व्हिडिओ एक डाउनलोड केला आहे तो तुम्ही हे पाहू शकतो. ओके फ्रेंड, या व्हिडिओ मी आता बंद करत आहे. तुम्हाला काही डाऊट आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकतो की तुम्हाला हे कळलं नाही असं तर तुम्हाला मी 24 तासात नंतर मी तुम्हाला रिप्लाय करतो. तो आता या व्हिडिओ मी आता बंद करत आहे. काही डाऊट आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकतो. ओके फ्रेंड, बाय.